चिमूटभर माती म्हणते मी होईन पंती, चिमूटभर माती म्हणते मी होईन पंती, चिटभर कापूस म्हणतो मी होईन वाती, थेंबभर तेल लगेच काय म्हणतं मी होईन चाथी, ठिणगी पेटताच फुलतील नव्या ज्योती, अशीच यासारखी फुलत जाओ आपली नाती. दीप अमावस्येच्या सर्वांना लक्ष लक्ष शुभेच्छा. नमस्कार, मी छाया. आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आणखीन एका नवीन दिवसाची मस्त अशी सकाळ सकाळ सुरुवात झालेली आहे. तर आज वार रविवार आहे आणि त्यातली त्यात दीप अमावस्या पण आहे. तर मी काढलेत सगळे दिवे मस्त उजळायला. दिवे उजळून मी मस्त सुकायला ठेवलेत फॅन खाली आणि त्यानंतर म्हटलं उंबरठ्याचं हळदीचं लेपन करून घ्यावा. तर मी आज उठले ब्रह्ममुहूर्तावर 3:30 वाजता, कारण दीप अमावस्या ही काल दुपारीच लागलेली आहे आणि दीप प्रज्वलित आपल्याला 4 तारखेला करायचे म्हणजे आज. तर म्हणलं लवकर ब्रह्ममुहूर्तावर उठून आपले दीप प्रज्वलित करावा. त्यानंतर आपल्या उंबरठ्याला हळदीचं लेपन, तुळशीची पूजा असं केल्यानं पहाटे उठून तर मनाला एक वेगळी शांती मिळते बघा. त्यामुळं मी ब्रह्ममुहूर्तावर लवकर उठले. आणि ब्रह्ममुहूर्तावर असं पण बोलतात की आपण लवकर उठून जर पूजा केली, देवदेवतांचं नामस्मरण केलं तर ते देवापर्यंत नक्कीच पोहोचलं जातं. कारण ब्रह्ममुहूर्तावर असं बोलतात की देवी देवता आपल्या पृथ्वीवर भ्रमण करत असतात आणि पहाटेची पूजा ही केलेली चांगलं असतं. तर नामस्मरणामध्ये सुद्धा खूप ताकद असते. त्यामुळे आपण पहाटे उठून असं थोडंसं नामस्मरण केलं, देवांचं केलं तर खूपच चांगलं. त्यानंतर आपण कामासाठी पण मोकळे होतो दिवसभराच्या मग. त्यामुळं म्हणलं लवकर उरकून घ्यावा, बाकीचं काम मग आपलं होतच राहतं नंतर. तर सकाळी मी 3:30 वाजताच लवकर उठले. त्यानंतर झाडून झुडून झालं. उंबरठा आपला मस्त गंगाजल छिडकून पुसून घेतला आणि हळदीचं लेपन करते. तर हळद मी अशी थोडीशी जास्तीची काढून घेत असते, म्हणजे उंबरठ्याला हळदीचं लेपन झालं की मग इथं थोडंसं मी फरचीवर हळदीने सारून घेत असते. त्यावरती रांगोळी काढली ना खूप भारी वाटते आणि ती पुसल्या पण जात नाही किंवा वाऱ्याने सुद्धा उडून जात नाही. तर तिथंसुद्धा सारवले मी थोडंसं आणि तुळशीआईजवळसुद्धा थोडंसं सारवते. इथंसुद्धा रांगोळी काढायची. तर आजकाल आहे ना कुंकू खूप म्हणजे डुप्लिकेट मिळायला लागले. असं ते कॉर्नस्टार असतं ना, कॉर्नफ्लॉवर, तर त्याच्यापासून ते कलर वगैरे टाकून कुंकू बनवतात. ओरिजिनल कुंकू अजिबात मिळत नाही बाजारामध्ये. तर त्यापेक्षा आपण असं हळदीने सारून त्याच्यावरती रांगोळी काढली ना कितीतरी पटीने चांगली असती आणि हळद ही देवी लक्ष्मीला खूप प्रिय असती. तर उंबरठ्याला मी असं हळदीचं लेपन केलं, रांगोळी काढली मस्त आणि असं उंबरठ्याचं पूजन करते. त्यानंतर तुळशीआईजवळसुद्धा मी मस्त हळदीने सारवले. तर तिथंसुद्धा मी थोडीशी रांगोळी काढते. तर बाकीचे दिवे मी सगळे उजळून पूजनासाठी ठेवलेत. तर मातीचे दिवे लावले मी इथं आता. तर माती खरं तर आपल्या मंदिरामध्ये ना, घरामध्ये एकतरी मातीचा दिवा आपण ठेवला पाहिजे. मातीच्या दिव्याचं खूप महत्त्व असतं. तर बाकीचे दिवे मी घरामध्ये उजळलेत पूजेसाठी. त्यामुळे मी इथं मातीचे दिवे लावलेत उंबरठ्याजवळ. तर आपला उंबरा आहे ना, त्याच्यावरती मी दोन्ही बाजूला माता लक्ष्मीचे पावलं लावलेत ना, तर त्याच्या शेजारी रांगोळीने स्वास्तिक काढून घेतलेत. कारण माझं एकच स्वास्तिक होतं माझ्याकडं त्या पावलांच्या बरोबर आल्याला. मी मध्यभागी लावला होता. तर एका ताईची कमेंट आली होती की तो स्वास्तिक म्हणजे पायाने असं ओलांडला जातोय, त्यामुळे तो काढून टाका तुम्ही. त्यानंतर मी काढून टाकला तो आणि असं रांगोळीने ना पावला शेजारी मी स्वास्तिक काढते. तर छान वाटतं आणि कुंकवाचे असे टिपके ठेवते उंबरठ्यावर हळदीच्या लेपनावर ना. तर हळदी कुंकवाचं कलर कॉम्बिनेशन काय वेगळंच आहे. तुम्ही बघू शकता किती भारी वाटतंय. तर गुलाबाच्या पाकळ्यांनी थोडंसं असं सजवून घेते. तर उंबरठा सजवला ना इतकं भारी वाटतं, एकदम पॉझिटिव्ह फील होतं बघा. दिवसभर असं घरामध्ये प्रसन्न वाटतं. तर बऱ्याचशा ताई खूप छान छान कमेंट करतात. काही चुकलं तर समजून पण सांगतात. आणि असं नाही की तुम्ही फक्त मला कमेंट केली आणि मी ती रिप्लाय दिला बस. नाही, मी तुम्ही जे सांगितले ना त्याला मी फॉलो पण करत असते. कसं आहे ना, मनुष्य हा एक चुकांचा पुतळा आहे. त्यामुळं चूक ही माणसाकडून होणारच आणि आपण काय सगळं आईच्या पोटातून शिकून आलेलं नसतं. त्यामुळं आपल्याला सगळं जन्माला आल्यानंतर शिकावं लागतं आणि तुम्ही जे सांगता त्याच्यातून मी भरपूर काही शिकत असते. तर कालसुद्धा मी एक व्हिडिओ टाकला आपल्या सुवासिनींचा. तर मी सुवासिनींच्या ओट्या भरल्या नाही. तर ताईंनो कसं आहे ना, आमच्या इकडं सुवासिनींच्या ओट्या कोणीच भरल्या नाही आत्तापर्यंत आणि मी इतक्या ठिकाणी जेवायला गेले ना आत्तापर्यंत कोणीच सुवासिनींच्या ओट्या भरल्या नाही. त्यामुळे मला माहितीच नाही. तर मी सुवासिनींच्या ओट्या भरल्या नाही. आता नेक्स्ट टाईम ना मी नक्की सुवासिनींच्या ओट्या भरत जाईन आणि माझ्यापासूनच मी प्रथा चालू करेन खरंच. तर मला माहितीच नव्हतं ताईनं सुवासिनींच्या ओट्या भरतात सुवासिनी घालायच्या वेळेस. त्यामुळे मी फक्त देवीची ओटी भरली आणि सुवासिनींच्या भरल्या नाही. आता मला तुम्ही बऱ्याचशा ताईंनी मला कमेंट करून सांगितलं की सुवासिनींची ओटी भरायची असते. तर नेक्स्ट टाईमपासून मी ना सगळ्यांच्या ओट्या भरत जाईन आता. तर बऱ्याचशा ताईंनी, मावशींनी मला समजून सांगितलं आणि समजून सांगतात पण. असंच पुढंही काही चुकलं तर समजून सांगत राहा ताईंनो. कारण तुमच्या ज्या कमेंट असतात, जे मला तुम्ही समजून सांगता, काही चुकलं तर सांगतात, त्यातून मी भरपूर काही शिकत असते. तर बघा, उंबरठ्याला पण हळदीचं लेपन झालं मस्त आणि रांगोळी पण काढून घेतली मी. तर तुम्ही बघितली
हळदीवर रांगोळी ना काढलेली इतकी भारी दिसते ना, ती हवेने सुद्धा उडत नाही आणि एकदम उठून दिसते. तर मस्त रांगोळी काढून घेतली मी. त्यानंतर आपलं तुळशी वृंदावन तुम्ही बघू शकता. किती भारी वाटतंय बाहेरचं वातावरण पहाटेचं. एकदम शांत असतं आणि एकदम म्हणजे इतकं मनाला प्रसन्न वाटतं ना. आपण म्हणजे पहाटे उठलो ना, झोपातून उठूपर्यंत, बेडच्या खाली उतरूपर्यंत कंटाळा येतो बरं का. पण तोंडावर एकदा पाणी मारलं किंवा अंघोळ करून बाहेर आलं ना, इतकं भारी वाटतं ना, काय सांगू मी शब्दात सुद्धा सांगू शकत नाही. इतकं मन प्रसन्न होऊन जातं आणि घरात जायचं तर मनच करत नाही, इतकं भारी वाटतं. तर असं बाहेरचं सुद्धा आपलं काम आवरतं लवकर उठलं तर आणि मनसुद्धा प्रसन्न होऊन जातं. त्यानंतर आपलं घरातलं कामसुद्धा लवकर उरकतं. तसं मी रोज इतक्या लवकर नाही उठत बरं का. मला 5, 5:30 वाजतात. पण आज मी आवर्जून 3:30 वाजता उठले, कारण मला हे सगळं हळदीचं लेपन हे करायचं होतं, सगळं आवरायचं होतं त्यामुळं. आणि त्यातली त्यात अमावस्या काल दुपारी लागलेली आहे आणि आजसुद्धा दुपारीच संपणार आहे. त्यामुळं म्हणलं सकाळ-सकाळ असं थोडंसं अंधाऱ्या वातावरणामध्ये जर आपण दीप प्रज्वलित केले ना, पूजन केलं ना, खूप भारी वाटेल. त्यामुळं म्हटलं सकाळ-सकाळच उरकून घ्यावा. तर तुम्ही बघू शकता तुळशीच्या अवतीभोवतीसुद्धा मी असं मस्त हळदीने सारवले आणि रांगोळी काढून घेते. तर सकाळ-सकाळचं वातावरण थोडंसं थंड आहे ना, थोडी थंडी पण वाजत होती मला. तरी मी हे सगळं आवरत होते. सकाळी तुम्ही कधी उठले ना, तर तुळशीला दिवा, उंबरठ्यात दिवा लावून पहा, एकदम भारी वाटतं. दिवस एकदम मस्त जातो, पॉझिटिव्ह वाटतं एकदम. तर हे असे मी जे मातीचे मडक्याचे दिवे आहेत ना, तर ते मी घेतले होते दिवाळीच्या वेळेस. त्याच्यामध्ये मी फुलवातीनी दिवे लावलेत मस्त. कारण बाकीचे दिवे मी सगळे उजळून पूजनासाठी ठेवलेत आतमध्ये ना, तर मी सगळे मातीचेच दिवे लावलेत आज बाहेर. तर बघू शकता तुम्ही, मला दिवसभरापेक्षा रात्रीचं वातावरण खूप आवडतं. संध्याकाळचं तर जेवण झालं ना, मी अर्धा तास तरी ह्या खालच्या गार्डनमध्ये, वरच्या गार्डनमध्ये असं मस्त फेरफटका मारत असते. त्यानंतरच झोपायला जाते. खूप छान वाटतं. आता बघा सकाळी लवकर उठल्यामुळं माझं सगळं बाहेरचं काम आवरलं मी झाडून-झुडून घेतलं. उंबरठ्याला हळदीचं लेपन, रांगोळी आणि तुळशीची पूजासुद्धा झाली. आता घरामध्ये जाऊन मला बाकीच्या दिव्यांची पूजा पण करायची. तर सगळे दिवे आहेत ना, आपण सगळे आपल्या घरातले जेवढे दिवे आहेत तेवढे गोळा करून मस्त उजळून घ्यायचे असतात. तर मी रात्रीचंच मस्त हे दिवे उजळून ठेवले होते. तर एकदम चकाचक केले होते तुम्ही बघू शकता आणि त्यांना फॅनखाली मस्त सुकवलं होतं, म्हणजे त्यांना पाण्याचे डाग पडणार नाही. तर आपल्या घरामधले सगळे जेवढे दिवे आहेत तेवढे तर प्रज्वलित करायचे असतात दीपामावास्येच्या दिवशी. पण आपल्याला कणकेचे दिवेसुद्धा बनवायचे असतात 5. तर ते कसे बनवायचे? मी थोडासा गूळ पाण्यामध्ये विरघळला, त्यामध्ये गव्हाचं पीठ घातलं आणि असा मस्त घट्ट गोळा तयार करून घ्यायचा आणि त्यापासून फक्त 5च दिवे बनवायचे आणि ते सुद्धा आपल्याला प्रज्वलित करायचे असते. तर त्याचं पुढं काय करायचं मी ते पण तुम्हाला नंतर सांगते. तर असे गोळे घट्ट बनवून घेतले म्हणजे ते दिवे आहेत ना असे पघळणार नाही आणि तेल त्याच्यामध्ये व्यवस्थित राहील. तर दिवे बनवून घेतले मी आणि सगळं सामान जवळ घेतलं. त्यानंतर मग पूजेला बसले. तर रोजची देवपूजा पण करायची होती मला. तर मग मी रोजची देवपूजा आधी करून घेतली. त्यानंतर इथं खाली मोठा माझा पाटा असतो ना मी नेहमी ठेवलेला. तर तिथं सुद्धा असं थोडंसं सजवून घेते. तर हा लाल कपडा तुम्ही बघू शकता. आजकाल या ब्लाउज पीसचा खूप ट्रेंड चालू आहे. तर खूप बायका ह्या ब्लाउज पीसाचं ब्लाउज शिवतात. तर मी नाही शिवलं. पण हा ब्लाउज पीस आहे ना मी कशासाठी आणलाय? देवासाठी आणलाय. तर आपण देवाचे कपडे जे घेतो ना वेल्वेटचं, तर ते महाग पण मिळतात आणि त्यापेक्षा तुम्ही बघू शकता हे ब्लाउज पीस आहे ना असं वेल्वेटचं आहे. त्याच्यावरती डिझाईन पण आहे. खूप भारी वाटतंय आणि आपल्याला म्हणजे खराब झालं ना तर धुवून सुद्धा ते देवांना वापरता येईल. तर स्वस्त पण पडतं त्या म्हणजे वेल्वेटचे जे आपण कपडे आणतो देवाला तर त्या कपड्यापेक्षा हे स्वस्त पडतं आणि आपल्याला पुन्हा धुवून वापरता पण येतं. तर हा कपडा मी मस्त देवांसाठी एक आणून ठेवला होता. तर तोच मी खाली मस्त आथरून घेतलाय. त्यानंतर दिवा एक प्रज्वलित करून घेतला. दिव्याच्या साक्षीने पूजा करायची असती. वरती माझी देवपूजा झालेली. दिवे लावून घेतलेत मी वरती. तरी पण खाली मी एक दिवा लावून घेतला. त्यानंतर गणपती बाप्पांची सगळ्यात आधी पूजा करायची. थोड्याशा अक्षता ठेवल्या गणपती बाप्पांना. हळदी, कुंकू, फूल वाहिलं. त्यानंतर मग आता दिवे सगळे मी प्रज्वलित करून घेते. तर दिवेसुद्धा आपण खाली कधीच नसते ठेवायचे. तर सगळ्यात मोठा दिवा आहे ना माझा, समईसारखाच आहे, पण तो सगळ्यात मोठा आहे. मोठा म्हणजे उंची कमी आहे त्याची, पण जाडी जास्त आहे. तर त्याच्या खाली मी छोटासा पाट आहे ना माझ्याकडं तो ठेवला आणि त्याच्यावर छोटंसं वस्त्र आहे ना आपलं देवांचं ते टाकलंय आणि असं मस्त दिवे सगळे मी असे सजवून घेते, ठेवून घेते. तर दिव्यांच्या खाली अक्षदा ठेवायच्या असतात. कपडा मस्त आपण टाकलेला आहे, पण थोड्याशा अक्षदा ठेवून हळदी-कुंकू वाहून दिवे ठेवायचे असतात. तर गणपती बाप्पांच्या उजव्या बाजूला मी गजलक्ष्मी दिवा आहे ना तो ठेवलाय. तर लक्ष्मीचं रूपच म्हणतात त्या दिव्याला. तर दिव्याची जरी पूजा केली ना या गजलक्ष्मी दिव्याची, तरी लक्ष्मीची पूजा केल्यासारखं असतं.
तर गणपती बाप्पांच्या कधी पण उजव्या बाजूला लक्ष्मीला स्थान असतं, गणपती बाप्पांच्या डाव्या बाजूला नसतं. तर मी दिवा गणपती बाप्पांच्या उजव्या बाजूला ठेवून घेतला तो आणि सगळे दिवे प्रज्वलित केले. तर दिवे हे प्रज्वलित कशाने करायचे, जे कणकेचे दिवे बनवलेत ना आपण, ते लावायचे आणि त्या एका दिव्याने आपण बाकीचे सगळे दिवे लावून घ्यायचे असतात या दिवशी. तर ही दीप अमावस्या आहे ना, कालच 3 तारखेला दुपारी 3:50 लागलेली आहे आणि आज 4 तारखेला संध्याकाळी 4:42 संपणार आहे. पण दीपपूजन आपल्याला दर अमावस्येतच करायचं आहे, म्हणजे आज 4 तारखेला. तर कुठलंही कार्य करायचं म्हणलं ना, तर दर अमावस्येतच करतात. त्यामुळं आपल्याला दीपपूजनसुद्धा आजच करायचे 4 तारखेला. तर आपण पहाटे ब्रह्ममुहूर्तापासून ते संध्याकाळपर्यंत दीपपूजन हे करू शकतो. तर मला देवांचं साज-शृंगार करायला, असं सजावट करायला खूप आवडतं. त्यामुळं मी पहाटे लवकरच उठले आणि हे सगळं करून घेतलं. तर ही दीप अमावस्या म्हणजे दिव्यांची अमावस्या असं म्हणतात. त्यामुळं सकाळ पहाटेपासून ते आपण सूर्य मावळल्यानंतर सुद्धा हे दीपपूजन करू शकतो. कारण ह्या अमावस्येचं नावच दिव्यांची अमावस्या किंवा दीप अमावस्या असं म्हणतात. पण काही लोक ह्या अमावस्याला गटारी अमावस्या सुद्धा म्हणतात बरं का. पण हे खरं नाहीये. खरं ह्या अमावस्याला गटाहारी अमावस्या असं म्हणतात. तर गटारीचा खरा अर्थ असा होतो की घाण वाहून नेणारी गटार. त्यामुळं धर्माशी ह्या शब्दाचा काहीच अर्थ नाहीये किंवा काहीच संबंध नाही. त्यामुळं या अमावस्याला गटारी अमावस्या नाही तर गताहारी अमावस्या असं म्हणतात. कारण या गताहारी अमावस्येपासून चातुर्मास चालू होतो. म्हणजे या 4 महिने ना अजिबात नॉनव्हेज म्हणजे परहेज करायचं असतं, नॉनव्हेज खायचं नसतं, उपवास करायचे असतात, देवधर्म करायचं असतं, नामस्मरण करायचं असतं. त्यामुळं या अमावस्याला गताहारी अमावस्या असं नाव दिलं गेलेलं आहे. पण आपल्या इकडं लोकं गटारी अमावस्या असं म्हणतात. खरंच म्हणजे हे शास्त्र आहे ना, डीपमध्ये जर आपण समजून घेतलं ना, तर खूप भारी पण आहे आणि त्याच्यातून काही आपल्याला भरपूर काही शिकायला मिळतं. आणि नाही आपण काही समजून घेतलं तर काहीच नाही असं आहे. तर आपण कणकेचे जे 5 दिवे केलेत ना, त्या दिव्यांनी ह्या दिव्यांना ओवाळायचं, देवांना ओवाळायचं आणि त्यानंतर 4 दिवे देवासमोरच ठेवायचे. त्यातला एक दिवा घ्यायचा आणि आपल्या घरातल्या मुलांना त्या दिव्यांनी औक्षण करायचं. तर दीप अमावस्या म्हणजे दिव्यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस हा असतो. या दिवशी सगळे दिवे आपण गोळा करायचे, स्वच्छ करून घ्यायचे, सगळे प्रज्वलित करायचे. आणि दीप प्रज्वलित करताना एक मंत्र आहे, तो सुद्धा तुम्हाला मी अगदी थोडक्यात सांगते. दीप सूर्य अग्नी रूपस्व तेजसा तेज उत्तमम गृहान मत्कृता पूजा सर्व काम प्रदोभव. याचा अर्थ असा होतो, आपण प्रार्थना करायची असते दीपदेवतेला, हे दीपदेवते तुम्ही सूर्य अग्नी यांचे प्रतिरूप आहात. सूर्यासमान तुमचं तेज आहे. माझ्या या घरामध्ये मी तुमची आज पूजा करत आहे. तुम्ही प्रसन्न होऊन मला आशीर्वाद द्या. तुमच्या कृपेने माझे सगळे जे कामं आहेत ते यशस्वीपणे पार पडतील आणि माझं जीवन तुमच्या कृपेने उज्ज्वल करून टाका. हा मंत्र आपण दीप प्रज्वलनाच्या वेळेस, दीपपूजेच्या वेळेस म्हणायचा आहे. तर हा मंत्र आहे ना, आपण दीपपूजेच्या वेळी निदान 11 वेळा तरी म्हणायचा. तर अशा प्रकारे आपण अमावस्येच्या दिवशी म्हणजे दीप अमावस्येच्या दिवशी दीपदान करायचं असतं, दिव्यांची पूजा करायची असते. तर मी सुद्धा दिव्यांची पूजा केलेली आहे, तुम्ही बघू शकता. तर आता मी लाईट बंद केली आणि बिना लाईटीचं सुद्धा किती लख्ख असा प्रकाश पडतोय, तुम्ही बघू शकता. इतकं भारी वाटतंय ना, एकदम असं मस्त प्रसन्न वाटत होतं. तर आज सकाळी लवकर उठले होते ना मी, त्यामुळं माझं कामसुद्धा लवकर आवरलंय आणि व्हिडिओसुद्धा मी लवकरच एडिट करते आज आणि दुपारपर्यंत हा व्हिडिओ मी अपलोड करते. तर तुम्हाला सुद्धा आज संध्याकाळपर्यंत दीपदान करायचं असेल, दिव्यांची पूजा करायची असेल, तर तुम्ही संध्याकाळपर्यंत नक्की करू शकता. संध्याकाळचं आपण देवपूजा करतो ना, दिवाबत्ती करतो, त्यावेळेस सुद्धा तुम्ही असं दिव्यांची पूजा करू शकता. निदान 5 दिवे तरी आपण कणकेचे बनवून त्यांनी आपल्या देवांना ओवाळायचं आणि आपल्या मुलांचं सुद्धा औक्षण करायचं. खूप चांगलं असतं. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ताईंनो, कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल ना तर एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. सर्वांना श्री स्वामी समर्थ.